नमस्कार सिंह राशीच्या जातकांनो, आपल्या या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे। सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे। मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी ही तुमची नक्षत्र आहे आणि याच सूर्यदेवाच्या प्रखर तेजाने आता तुमचं भाग्य उजळणार आहे। ब्रह्मदेवाने तुमच्या कपाळावर जे लिहिलं आहे ते आता प्रकट होण्याची वेळ आली आहे। ग्रहांची चाल बदलते, सूर्याची स्थिती अनुकूल होते आणि तुमच्या जीवनाची दिशा आमूलाग्र बदलणार आहे। काही माणसं दूर जातील, काही अचानक जवळ येतील आणि एक अशी घटना घडेल जी पुढच्या अनेक वर्षांचा भक्कम पाया ठरेल। हे अचानक नाही, हे नियतीचंच नियोजन आहे। जर तुमची रास सिंह असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचे काही क्षण तुमचं भविष्य उघड करणार आहे। त्यामुळे तयार राहा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता पहिली घटना आहे, भाग्याचा दरवाजा उघडतोय। सूर्याच्या अनुकूल स्थितीमुळे आता सिंह राशीच्या जीवनात असा एक टप्पा सुरू होतोय जिथे नशीब तुमच्याकडे वेगाने फिरणार आहे। इतके दिवस अंधारात चालत होता त्यामागचा आता शेवट मात्र या ठिकाणी होणार आहे। माझ्याच बाबतीत असे अडथळे का येतात हा प्रश्न आता तुमच्या जीवनातून कायमचा संपणार आहे, कारण सूर्यदेव प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवतो आणि ती वेळ आता सक्रिय झाली आहे। एखादी प्रभावशाली व्यक्ती तुमच्या बाजूने उभी राहील, बंद झालेली संधी पुन्हा उघडेल, अडकलेला तुमचा जो पैसा होता तो देखील आता खात्यात जमा होईल। परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल की तुम्हालाच मात्र विश्वास बसणार नाही। हा फक्त आर्थिक बदल नाही, तर सिंहाच्या प्रतिष्ठेला, आत्मविश्वासाला आणि ओळखीला देखील नवीन उंची देणारा हा बदल आहे। जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता वेगळ्या नजरेने तुमच्याकडे पाहतील। तुमच्या शब्दांना आता वजन येईल आणि या क्षणी सर्वात मोठी परीक्षा धाडसाची आहे। भीती बाजूला ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ही एक घटना पुढच्या 5 ते 7 वर्षांचा भक्कम पाया ठरेल। दुसरी घटना आहे खऱ्या चेहऱ्यांचा खुलासा। सिंह राशींनो, तुमच्या जवळच्या एका व्यक्तीचा खरा चेहरा आता उघड होणार आहे। वरवर गोड बोलणारी, साथ देण्याचं नाटक करणारी ती व्यक्ती आतून मात्र वेगळाच विचार करत होती। तुमची स्वप्न, तुमच्या कमजोऱ्या सर्व काही त्यांनी जपून ठेवलं होतं। एखादं छोटं वाक्य, एखादी छोटी घटना किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचे डोळे उघडणार आहे। सुरुवातीला धक्का बसेल, मन दुखावेल, राग येईल, पण हे सत्य वेळेवर समोर येणं हे तुमच्यासाठीच गरजेचं आहे, कारण सूर्यदेव तुम्हाला चुकीच्या संगतीतून आता बाहेर काढण्यासाठी तयार झालाय। याच घटनेनंतर सिंह राशी अधिकच सावध, अधिकच शहाणी आणि भावनिकदृष्ट्या देखील अधिकच या ठिकाणी मजबूत होणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जे दूर जातात ते कायमचं नुकसान नसतं, कधी कधी ते तुमच्या मोठ्या यशाआधीची ती साफसफाई असते। आता तिसरी घटना, आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत। सिंह राशींनो, सूर्याची अनुकूल स्थिती आणि मघा नक्षत्राचा प्रभाव यामुळे आर्थिक बाबतीत जो ताण होता तो आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे। इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही हा प्रश्न देखील आता तुमचा संपणार आहे। पैसा हा केवळ कष्टावर नाही, तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि ग्रहांच्या अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असतो आणि हीच अनुकूल परिस्थिती आता तुमच्याकडे वळण घेत आहे। तुमची अडकलेली रक्कम सुटेल, जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथूनच तुम्हाला आता सकारात्मक बातमी मिळेल। नवा प्रोजेक्ट, नवीन जॉब ऑफर, प्रमोशन किंवा बिझनेसमधील संधी उद्यापासूनच तुम्हाला दिसू लागतील। हा पैसा कायमस्वरूपी हाती येणार आहे। लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल, तुमचं मत देखील आता विचारात घेतलं जाईल। मात्र या ठिकाणी एक जबाबदारी, अचानक आलेला पैसा टिकवणं हे कमवण्या इतकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे भावनेच्या भरात खर्च करू नका, दिखावा करू नका, चुकीच्या गुंतवणुकी टाळा, नियोजन करा, बचत ठेवा आणि पुढच्या 2 ते 5 वर्षांसाठी भक्कम आर्थिक पाया तयार करा। चौथी घटना आहे, जुना संबंध पुन्हा वर येईल। सिंह राशींनो, भूतकाळाला एखादा बंद अध्याय पुन्हा उघडू शकतो। जुनी मैत्री, जुने प्रेम, गैरसमजातून दूर गेलेली व्यक्ती अचानक कॉल किंवा मेसेजने देखील जोडली जाऊ शकते। हा योगायोग नाही, अपूर्ण भावना, न बोललेले शब्द, न सुटलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी ही माणसं तुमच्या आयुष्यात परत येणार आहे। ही पुनर्भेट आनंद देणारी असेल की गोंधळ निर्माण करणारी हे तुमच्या परिपक्वतेवर अवलंबून आहे। जर ती व्यक्ती खरोखर बदललेली असेल तर हा संबंध नव्या जोमाने सुरू होऊ शकतो, पण जर भूतकाळातल्या जखमा असतील तर नियती तुम्हाला शेवटचा धडा शिकवून पुढे जाण्यास सांगते हे लक्षात ठेवा। प्रत्येक परत आलेली व्यक्ती राहण्यासाठी येत नाही,
काही जण मन मोकळं करून पुढे जाण्यासाठी येतात. कुणाला जागा द्यायची हे आता पूर्णपणे तुमच्याच हातात राहणार आहे. आता 5वी घटना आहे घरात शुभवार्ता आणि सकारात्मक ऊर्जा. सिंह राशींनो, तुमच्या घरात आणि कुटुंबात आता मोठा सकारात्मक बदल हा जाणवणार आहे. नोकरी लागणे, परीक्षेत यश मिळणे, लग्नाची चर्चा पक्की होणे, नवीन घर किंवा वाहन खरेदी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीची बातमी, तुमच्या शुभवार्ता कानावर येणे, यापैकी काहीतरी बातमी नक्कीच येणार आहे. यामुळे होईल काय, घरातील वाद कमी होतील, तुमचा संवाद वाढेल आणि एकत्र निर्णय घेण्याची देखील तयारी दिसेल. धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा एखादा समारंभ होण्याचीही शक्यता आहे. घरातील दैवी ऊर्जा वाढलेली तुम्हाला जाणवणार आहे. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात शांतता नांदेल. ज्येष्ठांचा सल्ला आणि त्यांचे आशीर्वाद तुमची अडकलेली कामे सोपी करतील. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार, जुने वाद आणि नकारात्मक चर्चा टाळा. 6वी घटना, मानसिक तणावातून मुक्ती. सिंह राशींनो, गेल्या काही काळापासून मनावर एक अदृश्य भार होता. चिंता, असुरक्षितता, भविष्याची भीती, झोप न लागणे. बाहेरून मजबूत दिसत असला तरी आतून विचारांचं वादळ होतं. आता हे सर्व संपणार आहे. सूर्याच्या प्रखर तेजाने हे अंधाराचे ढग दूर होतील. एखाद्या व्यक्तीशी मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी मनावरचं ओझं हलकं करेल. आत्मविश्वास परत येईल, झोप सुधारेल आणि निर्णय घेताना भीती देखील कमी होईल. ध्यान, प्रार्थना आणि एकांतात घालवलेला वेळ तुमच्यासाठी हा खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण बाहेरचं यश मिळण्यापूर्वी आतली लढाई मात्र जिंकावी लागते आणि तुम्ही त्या लढाईच्या आता अंतिम टप्प्यातच पोहोचलेले आहात. 7वी घटना आहे करिअरमध्ये मोठा बदल. सिंह राशींनो, तुमच्या करिअरमध्ये आता असा टप्पा येणार आहे जो तुमची पूर्ण दिशा बदलेल. मेहनत करूनही मोबदला मिळत नव्हता, वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं, क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती, हे सर्व आता बदलणार. अचानक नवी जबाबदारी मिळेल, पदोन्नतीची चर्चा सुरू होईल, नवीन जॉब ऑफर येईल, काहींसाठी पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची संधी येऊ शकते. हा बदल सुरुवातीला कम्फर्ट झोनच्या बाहेर नेणारा वाटेल, पण मोठी प्रगती नेहमी भीतीच्या पलीकडेच असते. तुमची दूरदृष्टी, वेगळेपण आणि कल्पनाशक्ती आता लोकांच्या लक्षात येईल. मात्र संयम आणि शिस्त राखा. कागदपत्र, करार आणि बोलण्यात सावधगिरी बाळगा, कारण हा टप्पा तुम्हाला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आर्थिक उंची देणारा आहे. 8वी घटना, आरोग्याचा महत्त्वाचा इशारा. सिंह राशीवाल्यांनो, या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. थकवा, डोकेदुखी, झोप न लागणे, पचनाच्या तक्रारी, कोणत्याही छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष मात्र यावेळेला करू नका. कामाचा दबाव आणि मानसिक ताण यांचे परिणाम देखील तुमच्या शरीरावर आता दिसू लागतील. पण घाबरू नका, वेळीच सावध राहा. संतुलित आहार, योग्य व्यायाम, योगा आणि ध्यान यांना तुमच्या दिनचर्येत स्थान द्या. भरपूर पाणी प्या, जेवणाच्या वेळा चुकवू नका आणि कोणताही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर मात्र करू नका. कारण तुमचं आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुम्हाला तुमचं यश दीर्घकाळ टिकवायचं आहे. 9वी घटना आहे प्रवासाचा योग आणि भाग्यवर्धक हालचाली. सिंह राशींनो, अचानक एखादा प्रवास घडू शकतो. कामानिमित्त, कुटुंबीय कारणासाठी किंवा एखाद्या अनपेक्षित निमित्ताने हा प्रवास होऊ शकतो. सुरुवातीला हा प्रवास तुम्हाला घाईगडबडीचा वाटेल, पण पुढे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या प्रवासात एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटेल किंवा नवीन संधी मिळेल किंवा असा निर्णय घ्यावा लागेल जो पुढील आयुष्याची दिशा बदलेल. काहींसाठी आध्यात्मिक प्रवास, काहींसाठी मंदिर, तीर्थक्षेत्र जिथे मनाला दिलासा आणि स्पष्टता मिळेल, तर काहींसाठी परदेशात जाण्याची मोठी संधी असू शकते. ठामपणे निर्णय घ्या, कागदपत्र नीट तपासून घ्या आणि या संधीचा पूर्ण लाभ घ्या. या सर्व घटनांनंतर तुमच्या आयुष्यात एक निर्णायक क्षण येणार आहे जो करिअर, नातेसंबंध, राहण्याचं ठिकाण आणि मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असेल. हा निर्णय भावनेच्या भरात नाही तर आत्मविश्वासाने घ्या. सूर्यदेवाचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी आहे. येणारा काळ भीतीचा नाही तर जागृतीचा आहे. संधी येतील, सत्य समोर येईल, पैसा, प्रतिष्ठा सर्व वाढणार आहे. नियती दरवाजा उघडते, फक्त आत्मविश्वासाने तुम्ही पुढे चला. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर कायम स्वरूपी राहो. तुम्ही आनंदी राहा आणि सकारात्मक राहा हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.